आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री रघुनाथजी भोईर, उपाध्यक्ष जे नागरिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे मुख्याध्यापक श्री संस्कृत सर, शाळेचे लाडके शिक्षक सोमवंशी सर, विद्यार्थी, बालमित्र आणि मैत्रिणींना तिला बोलू नको रे. आज आपण आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. इतिहासावरती 2 मिनिटात बोलतो. साधारणतः 1740-45 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली. ब्रिटिश कंपनी होती. व्यापार करायचं उद्देशाने आले आणि राज्यकर्ते झाले. 1757ला पहिलं आपल्याला असं जाणवलं की अरे हे थोडं कठीण होत आहे. आणि त्यानंतर जी स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली, जवळपास 150 वर्षानंतर, 150 ते 200 वर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळायला वेळ लागला. 150 ते 200 वर्ष म्हणजे जवळपास आपल्या 4 पिढ्या ब्रिटिशांना म्हणत होत्या की आम्हाला स्वातंत्र्य करा, आम्हाला स्वातंत्र्य द्या. किती? 4 पिढ्या. एकदा मागून मिळालेलं नाहीये. 4 पिढ्या खस्ती गेलेल्या आहेत. आज्या पंजा बाप लेक लोकांनी जीवनाच्या आहुत्या दिल्यात. घरातले दार कामं सोडून सगळे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते. असहकार चळवळ, भारत छोडो आंदोलन, सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, या सगळ्यांचा एक मेळ होऊन त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य हे अनंत अशा आहुती दिल्यानंतर आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आहे. आता स्वातंत्र्याच्या अगोदरचं काय होतं आणि आता काय आहे? स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला शिक्षण घेता येत नव्हतं. कुठं शिकायचं? सरकार ठरवायचं. शाळा नव्हत्या. शाळा नाही. आपलं सामाजिक स्थान सगळे धोक्यात आले होते. सगळ्या मिशनरीच्या शाळा वाढल्या होत्या. कोणी काय शिकायचं आणि काय अभ्यासक्रम असेल हे ब्रिटिश ठरवायचे. आणि तेव्हा फक्त लिखितच तयार व्हायचे. टेक्निकल नॉलेज कुठंच होत नव्हतं. ज्याने प्रगती होईल, ज्यानं माणूस मुक्त होईल, फक्त गुलामगिरी कशी राहील ह्या दृष्टीचं जे शिक्षण होतं ते शिक्षण केलं जायचं. 1847ला 1941ला ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपली भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सगळ्या टीमनं बसून ज्यावेळेस राज्यघटना तयार झाली आणि 1950 पासून आपल्या राज्यघटनेवर आपलं राज्य चालायला लागलं. आणि तेव्हापासून सगळ्यांसाठी शिक्षणाचे दार मोकळे झाले आणि भारताच्या प्रगतीला सुरुवात झाली. आज 80 वर्ष कंप्लीट झालेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून. 47ची कंडिशन आणि आताची जर स्थिती बघितली तर आपण खूप सारी प्रगती केली. वैज्ञानिक, भौतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय या सगळ्या क्षेत्रामध्ये आपली उन्नती झालेली आहे. आता बोलता बरेच मुलं म्हणले की उत्सव त्रिरंगाचा. किती रंगाचा? कोणकोणते 3 रंग आहेत? गुड. भगवा, पांढरा आणि हिरवा. केसरी म्हणजे भगवा किंवा केसरी हा त्यागाचं प्रतीक आहे. पांढरा हा शांततेचं प्रतीक आहे. आणि हिरवा हा तुम्हा सगळ्या शेतकऱ्यांचा शुभराम सुतराम. आणि मधात एक अशोक चक्र आहे. अशोक चक्र काय दाखवते की आम्ही 24 तास 12 महिने काम करतो. हा झाला उत्सव त्रिरंगाचा. आता आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा का करायचा? उगाच यायचं झेंडा फडकवायचा? त्याचा मागचा उद्देश असा की ज्यांनी आहुती दिल्यात त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या आहुतीला सामोर ठेवून
आपण आपलं जीवन त्या दृष्टीनं चालवणं. जीवन म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा नाहीये, पण तुम्ही चांगले नागरिक घडावं, तुम्ही चांगलं शिक्षण घ्यावं आणि चांगले मोठे अधिकारी व्हावे, जेणेकरून तुम्ही देशाच्या कामी याल, चांगले शेतकरी होऊन चांगल्या प्रकारचं अन्नधान्य उत्पादन करू शकाल. या दृष्टीने आपल्याला सज्ज व्हायचंय आणि ती जाणीव जो निखाऱ्यावरती जो धूळ आलेली आहे तिचा काढण्यासाठी आपण हा दरवर्षी जागृती जाणण्यासाठी आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो. आता पुढचे काही 2 मिनिटं फक्त बोलणार आहे, संपवणार चेअरमन साहेब. आपल्याला आता तुम्हाला विद्यार्थ्यांना काय करायचंय, पालकांनी काय करायचंय याच्यावरती जर थोडंसं बोलायचं झालं तर विद्यार्थ्यांसाठी आज थोडंसं एक आहे की माणसाला 2 मन असतात किंवा 2 माइंड्स असतात किंवा 2 बुद्धी असतात. एक कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड किंवा सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड म्हणजे आपण कुठं उभं राहायचं, आपण कसं उभं राहायचं, आपण कसा मेकअप करायचा, आपण कसं शर्ट घालायचं, कुठल्या कलरचं घालायचं हे ठरवतो आपण कॉन्शियस माइंड. कोणत्या माइंडनं कॉन्शियस माइंड. आणि आपण श्वास किती वेळ घ्यायचा, झोपल्यावर डोळे बंद करायचे, झोपल्याच्या नंतर पाणी प्यायचं ठरवतो का, पण आपल्याला तहान लागत नाही 12 तास. हे जे ठरवतं ना ते सबकॉन्शियस माइंड आहे. तर तुम्ही माणसाला आम्हाला काय सांगता, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. जसं आपल्याला श्वास घ्यावायला सांगायची गरज पडत नाही ते सबकॉन्शियस माइंड ठरवतं, बरोबर आहे. तसं आपल्याला अभ्यास करा हे सांगायचं काम पडलं नाही पाहिजे. ते आपलं कॉन्शियस जो आपला सबकॉन्शियस माइंड आहे त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. तर त्याच्यासाठी जाण्यासाठी काय करायचं इकडे बघ दिला मयुरी. तर त्याच्यासाठी आपला अभ्यासाचा टाइम इकडे बघा, अभ्यासाचा टाइम फिक्स ठेवा. दररोज त्या टायमाला बसायचं, जे काय असेल 10 मिनिटं 5 मिनिटं 10 प्रत्येकाने. आणि तो टाइम फिक्स ठेवा. तो सबकॉन्शियस मध्ये जेव्हा पडेल ना टाइम, सबकॉन्शियस माइंड मध्ये तो टाइम फिक्स होईल की नाही 4 वाजले की मी अभ्यासाला बसतो, सकाळचे का संध्याकाळचे हा वेगळा मुद्दा आहे. आणि त्या टायमाला तुम्ही जर फिक्स टायमावर बसायला लागले तर 21 दिवसानंतर किती दिवसानंतर 21 दिवसानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सबकॉन्शियस माइंड मध्ये ते बसतं की नाही यार 4 वाजले मला अभ्यास करायचा. तर तुमचा अभ्यासाचा टाइम फिक्स ठेवा. त्या टायमाला तुम्ही अभ्यासालाच बसा. तुमच्या खेळाचा टाइम फिक्स ठेवा, त्या टायमाला खेळा म्हणजे मोबाईलवरती गेम नका खेळू, ग्राउंडवरती खेळा. नियमित अभ्यास करा. आणि पालकांना विनंती अशी आहे की आता शिक्षण खूप सोपं झालंय. आपण म्हणतोय आमचे मुलं शाळेत येत आहेत. आता कोणीतरी म्हणत होतं माझा मुलगा म्हणतो लोणारला शाळेत जायचंय. शाळा इथं पण आहे, तुम्ही लोणारला नाही कुठं पुण्याला नेऊन घातलं, दिल्लीला पोरग शिकवलं, त्याचा अभ्यास जर तुम्ही नाही पाहिला तर काहीच अर्थ नाही. आताही तुम्हाला सांगतो, तुम्हाला जे कठीण काम वाटतंय, शेतकरी सगळे तो आपण बांधव म्हणजे सगळ्यांसाठी जे कठीण काम वाटतंय ते आपण अगोदर करतो का नंतर करतो? आपली प्रवृत्तीच आहे ते कठीण काम बघू नंतर, ते नंतर ते दिल्या त्यांना लय गवत ते नंतर बघू, अगोदर सरळ कामं करून घेऊ. प्रत्येकाला असं वाटत असतं की कमी कष्टाचं काम करावं, आवडीचं काम करावं. आणि अभ्यास करणं आवडीचं काम आहे पोरं, खरं सांगा. अभ्यास करायला कोणाला आवडत नसतं, कोणाला वाटतं मी खेळावं. ज्याला आवडतं अभ्यास तर खरंच चांगला आहे. तर ते काम लवकर संपवायचं असेल तर ते कामाला अगोदर प्राधान्य द्या. आणि त्याच्यासाठी आपण मुलांना सांगा की अभ्यासाजवळ बसा. आज अशी उत्तम उदाहरणं आहेत, लोकांनी त्यांचे व्हाईट पेशा सोडून पांढरे पेशा व्यवसाय सोडून मुलांसाठी कपडे मळून काम करतायत, मुलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी. आणि जर तुम्ही त्या मुलांना तेवढा वेळ दिला तर आपले मुलंही घडतील. आणि हा सांगता विसरलं की पालकांना सांगायचं हे होतं की मुलांसोबत अभ्यासाला बसा. अभ्यास खूप सोपा झालाय, आता खूप सोपा झालाय. गणेशराव तुमच्या मोबाईल काढा, युट्यूब काढा आणि सांगा गुणाकार शिकवा. किती व्हिडिओ येतात? 1000 व्हिडिओ येतात, 1000. तो व्हिडिओ काढायचा आणि पोरासोबत बसायचं फक्त. तुम्हाला त्याच्या हातात मोबाईल देऊ नका. ते युट्यूब पाहता कधी शॉर्ट पाहायला लागते, पतायला लागत नाही. इतकं सोपं आहे. चेअरमन साहेब
तुम्ही आता समजा तुम्ही बसलात एवढं मोठं आता मस्त अंगण आहे, मोबाईल घेतला आणि तुमच्या मुलांना अरे चैतन्य बघ बरे मोबाईल काढ आणि हे बघ हे मी तुला शिकवतो. जर तुम्ही जर इंग्रजी मधली कविता मुलांना शिकवायला तर पोरं अरे आमच्या बाबांना इंग्रजी येतं, बरोबर आहे का नाही? तर तो तेवढा वेळ द्या. आणि माझ्यामध्ये प्रत्येकाकडे वेळ आहे तो. आपण सूर्यावर चालणारी माणसं आहेत, गावाकडचे माणसं सूर्यावर चालतात आणि सिटीतले माणसं घडीवर चालतात. आपण दिवस निघला 10 वाजल्याच्या शेतात जात नाहीत आणि दिवस मावळती लागला 5:30ला आपण घरी येतो. गाव सिटी म्हटलं तसं नाहीये. सकाळी 7, 3:30, 3:30, 11:30, 11:30, 7 हे अविरत चक्र आहे. तिथं दिवस निघला माळावला काही समज नाही. तुमच्याकडं हक्काचे जवळपास 16 तास आहेत, हक्काचे प्रत्येक शेतकऱ्याकडे. आणि त्याच्यातले फक्त 1 तास तुम्ही जर मुलांसोबत दिला तर आपलं गाव चमकल, आपलं गाव नावाजल. आणि त्यासाठी फक्त मुलं अभ्यास करतात आणि आपली इच्छा आहे मुलांनी शिकावं म्हणून. फक्त तुमचा तेवढा वेळ द्या. दुसरी गोष्ट की खूप चांगल्या अशी तुम्ही कवायती केल्यात. मला एक विद्यार्थी त्याला बोलायचे, तू जमिनीवर हात टाकला, ये तू नाही तू हा जास्त हुशार, तू जा तूच काय नाव तुझं? उत्कर्ष. तुझ्या पप्पाचं आडनाव? तू आहे ना. आता सगळ्यांची प्रवृत्ती आपली याच्यासारखी आहे. तुम्ही आता बघितलं की नाही माहित नाही, हा खूप चांगली कवायत करत होता, पाहिलं का तुम्ही? आपण सगळं तेच करतो. तो फक्त बाकीच्याकडे बघत होता, तो काहीच करत नव्हता आणि कोणाच्या लक्षात येत नव्हता मी काय करत नाही म्हणून. खूप हुशार आहे. तू जर शाळेत नाही पळाले बरोबर दररोज येत नाही शाळेत. आपण हुशार आहे सर, शाळेत बसू द्या. हुशार आहे तो, खूप हुशार आहे. त्याला मॅनेज करायची सवय लागली त्याला. बाकी सगळ्यांना तो मॅनेज करत होता. बस गुड. दररोज शाळेत यायचा. आता तुला सर बिस्किट देते ते खायचे. गुड. एक साईड टाळ्या वाजवा एकदा. सगळ्यांनी खूप असे बातम्या केल्या. आता मला एक सांगा, मी जर असं उभं राहून बोललं तुम्हाला कसं दिसत? तुम्ही सगळे असं उभं राहून बोलत मोकळं बोल. खूप चांगलं बोलले तुम्ही. आणि तुमचं नाव सांगताना एकीने नाव नका सांगू. मयूर, चैतन्य सांगा नाव. जसं उद्धव म्हणून मला कळणार, उद्धव बैराम सांगा. पप्पाचं नाव घ्या, नाव घ्या, बरोबर आहे. खूप चांगलं तुम्ही बोललात, खूप चांगलं. आणि सरांनी अध्यक्षांनी फोन करून मला बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार मानतो. सरांना एक रिक्वेस्ट होती सर, मागच्या आठवड्यात गावकऱ्यांना पण आपण एक SP साहेबांच्या आदेशानुसार आपले माननीय डॉक्टर श्री सैनिक लोंढा साहेब यांनी आव्हान केलं होतं की गाव पातळीवरती आपत्कालीन जे नंबर आहेत ते नंबरांचं प्रभात फेरी काढून विद्यार्थ्यांना माहिती द्या. त्या संदर्भात आपल्या शाळेमध्ये आपण तो उपक्रम राबवला होता. त्याच्या अनुषंगानं माननीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक चौंसष्टे सर यांनी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करून खूप छान असे चित्र मुलांना काढायला लावले होते. त्याच्यात सरांनी 3 बक्षिसं काढलेत. त्या 3 मुलांसाठी 3 बक्षीस आणलेले आहेत. तर सरांना मी विनंती अशी करतो की शालेय समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते त्या 3 बक्षिसाचं वितरण करण्यात यावं. आणि त्याच्यानंतर मुलांसाठी खाऊ आणलेला आहे, तर तो खाऊ मुलांना वाटण्यात यावा. आणि तुम्ही मला जो बोलण्यासाठी वेळ दिला, शांत चित्तानं ऐकलं मुलांनी आणि गावकरी मंडळांनी, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.